कॉमर्स क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बुक कीपिंग हे टॉपिक पाहणार आहोत। आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे बुक टॉपिक जे आहे ते सुरुवातीला खूप खूप महत्त्वाचं आहे। इन सिंपल वर्ड, द बुक कीपिंग मीन्स द रेकॉर्डिंग ऑफ द ऑल ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन सिस्टमॅटिक वे। सिंपली आपण सांगायचं झालं तर बुक कीपिंग काय की प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स आहेत आपण सिस्टमॅटिकली आपल्या बुकमध्ये आपण कव्हर करून ठेवतो आणि ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड डेट वाइज फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट। आपले पूर्ण बिझनेस एक वर्षभर आपण कोणतं काम केलं, कशा प्रकारे काम केलं, प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन या ट्रान्झॅक्शनच्या नंतर आपल्याला कळतं आणि हे ट्रान्झॅक्शन कॅल्क्युलेशन करून प्रॉफिट झालं की लॉस झाला हे पण आपल्याला समजतं। तर बुक कीपिंग इज अन आर्ट अँड सायन्स। तर बुक कीपिंग काय एक आर्ट पण आहे, सायन्स पण आहे। त्याला सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करावं लागते, त्याचं आपण क्लासिफाय करतो, समराइज करतो आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस आहे ते एका वर्षभरासाठी किंवा एका पर्टिक्युलर पिरियडसाठी आहे। तर हे साध्या भाषेमध्ये आपलं बुक कीपिंग झालंय। आताच्यानंतर आपण डेफिनेशन बघू। डेफिनेशन कोणाची तर रिचर्ड स्टॅलमची। द आर्ट ऑफ एनालिसिस अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे एक आर्ट आहे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन रिपोर्टिंग करते, त्याच्यानंतर समराइज करते ऑफ बिझनेस ऑपरेशन थॉट द पिरियडिक स्टेटमेंट आणि इंटरप्रेटिंग सच रिझल्ट फॉर अ पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन। आपल्या भविष्य काळामध्ये आपापले जे कोणतं गायडन्स लागते, कुठल्या प्रकारचं डिसिजन घ्यायचं, कोणता आपला पोर्शन असा आहे की खूप चांगल्या प्रकारे आहे, कुठल्या बाबतीमध्ये आपलं प्रॉफिट अँड लॉस जो आहे तो कमी होत आहे, हे सगळं अनालिसिस आपल्याला या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून करते, फायनल अकाउंटच्या माध्यमातून करते। पण त्या सगळ्याची सुरुवात जी आहे ती बुक कीपिंग पासूनच होते। तर आपण डेफिनेशन जी आहे ती रिचर्ड स्टेलमची पाहिली। त्यानंतर जे.आर. बॅटली काय म्हणते तर बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ द बुक्स। आपल्या सेट ऑफ बुक मध्ये पूर्ण ट्रान्झॅक्शन्स बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग आहे, म्हणजे पूर्ण ट्रान्झॅक्शन जे आहे ते एका आर्टफुली किंवा एक चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिकली आपण रेकॉर्डिंग करू शकतो एका बुक मध्ये। त्यानंतर आपण आणखी डेफिनेशन पाहणार आहोत ते म्हणजे आर्यन कार्टरची। बुक कीपिंग इज द सायन्स अँड द आर्ट। हे आपण खूप वेळेचे सेंटेन्स आहे ते ऐकत राहतो, सायन्स आणि आर्ट आहे ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट इन अ ट्रान्सफर ऑर मनी टू मनी वर्थ। प्रत्येक म्हणजे आपण पैसे घेतले असेल, कोणाला पैसे दिले असेल, कर्ज घेतलं असेल, कुठला माल खरेदी केला असेल, या सगळ्याचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते आपल्या बुक कीपिंग मध्ये आपण रेकॉर्ड करतो। आता या बुक कीपिंगचे जे फीचर आहे ते कोणकोणते आहे तर सगळ्यात पहिले आहे की इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन। हे काय आहे की डे टू डे एका दिवसामध्ये आपण जेवढे कोणते खरेदी विक्री केली असेल तर प्रत्येकाचं आपण काय करतो तर ट्रान्झॅक्शन करतो किंवा रेकॉर्डिंग करून ठेवतो आपण जे काही ट्रान्झॅक्शन केले असेल त्याला। ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग बरोबर पूर्ण म्हणजे फक्त पैसे आणि पैशांचं ट्रान्झॅक्शन इथे आपण खरेदी म्हणजे लिहून ठेवू शकतो, त्यासोबतच कोणता उधारीवर झाला असेल ते पण लिहू शकतो, पण फक्त फायनान्शियलच असला पाहिजे। ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर द फ्युचर रेफरन्स। आपण हे सगळे ट्रान्झॅक्शन कशासाठी करून ठेवतो तर आपल्याला एव्हिडन्स मधून कोर्टमध्ये कामी येते किंवा फ्युचर मधून आपल्याला समजतं की आपण पूर्ण जो आपल्याजवळ जो डाटा आहे तो आपण करून ठेवत असतो। आणि रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन द रूल्स अँड रेग्युलेशन। याचे काही जे नियम आहे अकाउंटचे त्याच्यानुसारच आपण हे पूर्ण जे ट्रान्झॅक्शन आहे ते लिहून ठेवतो। त्यानंतर इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली, म्हणजे हे एक आर्ट आहे जे सायन्सच्या पद्धतीने आपण इथे लिहून ठेवत असतो। ऑब्जेक्टिव्ह बुक कीपिंग काय आहे की त्याचा उद्देश काय ते सगळ्यात पहिला आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग इज टू कीप कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिक ऑर्डरली आणि लॉजिकल मॅटर। प्रत्येक ट्रान्झॅक्शन आपल्या बिझनेसमध्ये जे आजच्या पुरती झालेले आहे, कोणत्या उधारीवर माल गेला असेल, या सगळ्याचं अनालिसिस करून आपण फ्युचरचा किंवा भविष्यकाळाचा आपण चांगल्या तऱ्हेने आढावा घेऊ शकतो की आपण कशा पद्धतीने डिसिजन घ्यायचे, कुठला असा पोर्शन आहे जो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट देऊ शकतो आणि असा जो फायदा आहे तो डिसिजन मेकिंगला किंवा ओनरला हा निश्चितच होतो। ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाइज अँड अकाउंट वाइज। पुणे ट्रान्झॅक्शन आपण अकाउंट वाइज करतो, डेट वाइज करतो, ते डेट पर्टिक्युलर अमाऊंट लिहून आपण पुढले ट्रान्झॅक्शन जे आहे ते रेकॉर्ड करून ठेवतो, त्यामुळे सिस्टमॅटिकली असते। बुक कीपिंग सर्व्स अ परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ एंटरप्राइज बिझनेस। इट कॅन प्रोड्यूस एव्हिडन्स व्हेनेवर अँड व्हेरेवर रिक्वायर्ड। मी पहिलेच सांगितलं की याचा आपण एव्हिडन्स म्हणून म्हणजे एक पुरावा म्हणून वापर करू शकतो। जर यदा कदाचित आपले कोणी पैशाची आहे ते बुडवले असेल त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो, तर त्यावेळेस एव्हिडन्स म्हणून आपल्याला कामी होऊ शकतो या तारखेला तुम्ही हे व्यवहार जो केलेला आहे किंवा ट्रान्झॅक्शन केलेला आहे। टू नो द प्रॉफिट अँड लॉस बिझनेस
एक्सपेन्सेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर, एका वर्षामध्ये आपल्याला किती प्रॉफिट अँड लॉस झाले हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कळते. टू नो द टोटल असेट अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज, आपल्या बिझनेसची पूर्णपणे टोटल असेट किती आहे, टोटल लायबिलिटीज किती आहे हे चांगल्या तऱ्हेने आपल्याला कळतं. टू नो द बिझनेसमॅन ओन्स द अदर्स अँड व्हॉट अदर्स टू ओन टू हिम, म्हणजे आपल्याला कोणाचं किती देणे लागते किंवा आपल्याला किती पैसे मिळणार आहे, जे आपले पैसे पहिले आपण उधारीवर दिले असेल ते सगळ्याची माहिती आपल्या अकाउंटमधून आपल्याला कळतं. बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर द प्रिव्हियस इयर, मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस आपल्याला किती फायदा झाला किंवा आपण प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे हे आपल्याला चांगल्या तऱ्हेने कळतं. आता हे जे बुक किपिंग आहे ते आपण का बरं ठेवायला पाहिजे? सगळ्यात पहिले आहे की रेकॉर्ड राहतो आपल्याकडे आपल्या बिझनेसचा, आपल्या डिसिजन मेकिंग करण्यासाठी. त्यानंतर आहे की फायनान्शियल इन्फॉर्मेशन पण आपल्याला मिळते. कसं तर बुक किपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट लॉस असेट लायबिलिटीज इन्व्हेस्टमेंट स्टॉक ॲट एनी गिवन टाइम. आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशन हे सगळं देतं की आपल्याकडे असेट किती आहे, लायबिलिटीज किती आहे, आपण इन्व्हेस्टमेंट किती केली, आपल्याकडे स्टॉक किती आहे, सगळी माहिती. डिसिजन मेकिंग पण घेता येते. त्यानंतर कंट्रोलिंग म्हणजे काय तर बुक किपिंग इनेबल टू एक्झिक्युटिव्ह बिझनेस कंट्रोल टू ॲक्टिव्हिटी ऑफ द बिझनेस. आता जे कोणते